नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. तर जेईई मेनचे आपण फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आता सिटी ऑफ इंटिमेशनचे वेध लागलेले आहेत. तर सिटी ऑफ इंटिमेशन आज 8 तारीख डिस्प्ले झालेला आहे. तर सिटी ऑफ इंटिमेशन म्हणजे काय, ॲडमिट कार्ड म्हणजे काय आणि एक्झाम कधी आणि किती शिफ्टमध्ये होणार आहे, या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहू तर जेईई मेनच्या वेबसाईटला आलेलो आहोत. तर जेईई मेन ही एक्झाम 2 वेळा घेतली जाते. पहिली एक्झाम अटेम्प्ट हा जानेवारीमध्ये घेतला जातो. दुसरा अटेम्प्ट हा एप्रिलमध्ये घेतला जातो. आणि दोन्हीमधला जो बेस्ट ऑफ 2 स्कोर आहे, त्या बेस्ट ऑफ 2च्या स्कोरवर तुम्हाला क्वालिफाय स्कोरवर जेईई ॲडव्हान्स एक्झाम देत आहे आणि जेईई ॲडव्हान्सच्या एक्झामवर तुम्ही IITचे ॲडमिशन्स घेऊ शकता. जेईई मेनवर तुम्ही NIT, ट्रिपल IIT, GFTI ला ॲडमिशन घेऊ शकता. तसेच त्याच स्कोरवर महाराष्ट्रातील COEP असेल किंवा जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत किंवा अनएडेड कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसमध्ये सुद्धा जेईई मेनच्या माध्यमातून तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. तर आपण एक्झामचं आता इथं बघितलं तर नोटिफिकेशन आलेलं आहे. तर ॲडव्हान्स सिटी ऑफ इंटिमेशन. तत्पूर्वी आपण त्याची नोटीस आलेली ती नोटीस पाहून घेऊ. तर इथं पब्लिक नोटीस आज 8 तारीख 2026, 8 जानेवारी 2026 सिटी ऑफ इंटिमेशन. त्यामध्ये एक्झाम जर पाहिला तर आपल्याला एक्झाम जी आहे 21, 22, 23, 24 आणि 28 जानेवारी 2026 BE BTECची आहे. यामध्ये 2 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. तर पहिली शिफ्ट ही 9 ते 12 आणि सेकंड शिफ्ट ही 3 ते 6 मध्ये होणार आहे. याचा डिटेल व्हिडिओ आपण एक्झाम पॅटर्नचा आपण बनवलेला आहे. तो तुम्ही यूट्यूब चॅनेलला बघू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी आर्किटेक्चर प्लॅनिंगची एक्झाम देणार आहेत, ते त्याला आपण पेपर 2 म्हणतो. तर पेपर 2 हा 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 12:30 ह्या शिफ्टमध्ये होणार आहे. यामध्ये तुम्हाला आता सिटी ऑफ इंटिमेशन दिलेलं आहे. तर सिटी ऑफ इंटिमेशन डाउनलोड कसं करायचं ते आता आपण पाहून घेऊ. तर सिटी ऑफ इंटिमेशन डाउनलोड करण्यासाठी परत आपल्याला जेईई मेनच्या वेबसाईटला यायचं आहे. त्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं लिंक दिसतील कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये. कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये ॲडव्हान्स सिटी ऑफ इंटिमेशन फॉर जेईई मेन 2026 सेशन 1. आता जो आहे तो सेशन 1 आहे. एप्रिलचा असतो त्याला आपण सेशन 2 म्हणतो आणि 2 सेशनमधला जो बेस्ट ऑफ स्कोर असतो त्यावर तुमचं जो का रँक जनरेट होत असतो आणि रँकवर तुमची ॲडमिशन प्रोसेस होत असते. आता जर आपण इथं सिटी ऑफ इंटिमेशनवर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी ही लिंक ओपन होते आणि लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल JEE जेईई मेन 2026 सेशन 1. आता इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो काय तुमचा जेईई मेनचा फॉर्म भरला होता त्यावेळी जो काय तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड, तुम्ही जो काय पासवर्ड दिला होता तो पासवर्ड टाकायचा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर इथं फॉरगेट पासवर्ड म्हणून ऑप्शन आहे. तो फॉरगेट ऑप्शन पासवर्डमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा पासवर्ड जनरेट करू शकता. त्यानंतर एंटर सिक्युरिटी पिन, जो काय सिक्युरिटी पिन इथं दिलेला आहे हा पिन टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं सिटी ऑफ इंटिमेशन उभं राहतं, येतं प्रिंट होतं. तर सिटी ऑफ इंटिमेशन आल्यानंतर तुम्हाला यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिसतील. तर आता हे ॲडमिट कार्ड नाही आहे. ॲडमिट कार्ड कधी येतं, तर तुमची ज्या दिवशी एक्झाम आहे, जसं मी मगाशी सांगितले 21, 22, 23, 24 किंवा 28 असेल किंवा 29 असेल. ज्या दिवशी एक्झाम आहे त्याच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड सेम जेईई मेनच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. तर आता या ठिकाणी बघा तुम्ही जे काही डिटेल्स दिले त्यानुसार हे तुमचं सिटी ऑफ इंटिमेशन आहे. तर अप्लाइड फॉर जेईई मेन पेपर 1 BE BTEC. तुम्ही BE BTECला अप्लाय केला असेल तर BE BTEC दिसेल. सिटी आणि स्टेट ऑफ एक्झामिनेशन, तर इथं आपली सिटी जी आलेली आहे ती पुणे आलेलं आहे आणि महाराष्ट्र स्टेट. तर तुम्ही जे काही 4 सिटी दिल्या होत्या तर 4 सिटीमधली तुमची जी एक्झाम आहे ती पुण्यामध्ये होणार आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन पण आलेलं आहे. तर एक्झामिनेशन डेट आहे ती तुमची 21 जानेवारी 2026. आता ह्या कॅन्डिडेटची जी डेट आलेली आहे 21 जानेवारी आले, काहींची 22 येईल, काहींची 23 येईल, काहींची 24 येईल, काहींची 28 येईल. ठीक आहे. आर्किटेक्चरचे विद्यार्थी असतील तर त्यांची 29 येईल. तर तुम्ही तुमची डेट बघायची आहे तर आत्तापासूनच तुम्ही त्या डेटचं प्लॅनिंग करायचं. तर यामध्ये तुम्हाला शिफ्ट समजत नाही. शिफ्ट ही तुम्हाला ॲडमिट कार्डवर येईल आणि त्याचा व्हिडिओ आपण डिटेल बनवू. आता इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुम्ही जो काही ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट नेम, जे काही तुम्ही 10वी-12वीच्या मार्कशीट आहे त्यानुसार जे काही कॅन्डिडेट नेम असेल, फादर नेम, मदर नेम हे जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर तुमचं जेंडर, मेल, फिमेल जे काही जेंडर आहे ते जेंडर या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, आता डेट ऑफ बर्थ तुम्ही चेक करायची आहे तुमची डेट ऑफ बर्थ किती आहे. त्यानंतर कॅटेगरी, आता कॅटेगरीमध्ये तुम्ही जर जनरलमधून भरला असाल तर जनरल दिसेल, ओबीसी असेल तर ओबीसी दिसेल, SC, ST, PWD असेल,
किंवा जे काही तुमच्या कॅटेगरीज आहेत ते या कॅटेगरी दिसतील. त्याचबरोबर मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, तर मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर तुमचा जर इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये दिसेल. तर ह्याला आपण म्हणतो सिटी ऑफ इंटिमेशन. त्याचबरोबर तुमचा इथे लाईव्ह फोटो दिसेल. तुम्ही जो का लाईव्ह फोटो कॅप्चर केला होता, तो लाईव्ह फोटो इथं दिसेल. त्याचबरोबर तुमचा साईन, ही साईन, आता ही साईन तुम्ही तुमची चेक करायची आहे. फोटो चेक करायचा आहे. तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत आणि ज्या दिवशी डेट ऑफ एक्झामिनेशन आहे, तर त्या दिवशी तुम्ही तयारीत राहायचं आहे आत्तापासूनच, की 21 तारखेला किंवा जी काही डेट असेल त्या डेटला आपली एक्झाम होणार आहे. तर या पद्धतीनं तुमचं सिटी ऑफ इंटिमेशनची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. 3 दिवस अगोदर ॲडमिट कार्ड येतं. ॲडमिट कार्डची डिटेल तुम्हाला दिली जाईल. तसेच श्री महालक्ष्मी काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना IIT असेल, NIT असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या संपूर्ण विद्यार्थ्यांचं जे काउन्सिलिंग असेल, काउन्सिलिंग प्रोसिजर ज्याला आपण ॲडमिशन प्रोसेस म्हणतो, रजिस्ट्रेशन टू ॲडमिशनपर्यंतची जी काही प्रोसेस असते, ही या काउन्सिलिंगच्या माध्यमातून पूर्ण करून विद्यार्थ्यांना दिली जाते. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंगसाठी संपर्क करायचा असेल, तर खालील दिलेल्या नंबरला तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तसेच सर्वांनी आपलं कमेंट्समध्ये आपल्याला कुठली सिटी आलेली आहे आणि कोणती डेट आली आहे तेवढे कमेंटमध्ये सांगायचं आहे. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू. धन्यवाद.